नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत प्रतिमाची आणि प्रियाची आता जाण्याची वेळ आलेली असते। त्यावेळी पूर्णाजी प्रतिमाला विचारते की प्रतिमा, तुम्हाला न्यायला रविराज येणार आहेत का? म्हणजे माझी त्यांच्याशीही भेट झाली असती। प्रतिमा म्हणते की नाही, आम्ही दोघीच आलोय आणि खरं तर याबद्दल आम्ही त्यांना काही बोललोही नाहीये, त्यामुळे ते तर आम्हाला घ्यायला नाही येणार। पूर्णाजी म्हणते की बरं ठीक आहे। अगं प्रतिमा, परंतु तू दरवेळेला येतेस आणि अशी निघून जाते, तू गेल्यानंतर मात्र जीवाला घोर लागून राहतो ग। प्रतिमा म्हणते की पूर्णा आई, अहो तुम्ही काळजी का करताय, आणि मी तसंही येत राहील की घरी, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता माझ्याकडे फोनही आलाय, आपण फोनवर एकमेकींना बघूही शकतो, एकमेकींशी गप्पाही मारू शकतो, बोलूही शकतो। अगं पण तन्वी कुठे राहिली आहे? पूर्णाजी म्हणते की अगं ती अस्मिताच्या रूममध्ये असेल। पूर्णाजी आता अस्मिताला आवाज देते, त्यामुळे अस्मितासोबत प्रियाही तिथे येते। अस्मिता पूर्णाजीला विचारते की काय ग पूर्णाजी, काय झालं? तेव्हा पूर्णाजी म्हणते की अगं आता तन्वीची आणि प्रतिमाची निघण्याची वेळ झाली आहे, त्यांना निघायचंय आता। सायली प्रतिमाला म्हणते की प्रतिमा आत्या थांबा, मी यांना आवाज देते म्हणजे तुमची भेट होईल। प्रतिमा म्हणते की नाही अगं नको सायली, अर्जुन कामामध्ये असेल, उगाचच डिस्टर्ब होईल त्याला, फक्त तू सांग आम्ही गेलो म्हणून। सायली म्हणते की बरं ठीक आहे चालेल। प्रतिमा आता निघालेली असते, परंतु पुन्हा ती सायली जवळ येते, सायलीच्या डोक्यावरनं हात फिरवते आणि म्हणते की येते हा बाळा मी। तेव्हा सायली म्हणते की हो प्रतिमा आत्या। मधुभाऊ हे प्रतिमा आत्यांना म्हणतात की तुम्ही पुन्हा इथे याल तेव्हा मी असेलच असं नाही, पण आपण मात्र तसंही भेटतच राहू। प्रिया म्हणते की माझा तर आजचा दिवस इतका छान गेलाय ना की बस रे बस, सुभेदारांच्या घरी आलं ना तर माझा दिवस छानच जातो, आणि अस्मिताशी गप्पा मारल्यात म्हणून तर आणखी माझा दिवस छान गेला। प्रतिमा म्हणते की हो का तन्वी, सो स्वीट हा। प्रिया प्रतिमाला म्हणते की बरं आई, आता आपण निघायचं का? काय आहे ना, आपण बाबांना न सांगता आलोय ना, त्यामुळे बाबा घरी वाट बघत असतील, चल ना आपण निघूयात आता। प्रतिमा पूर्णाजीला म्हणते की बरं पूर्णाई येते हा मी। पूर्णाई म्हणते की हो हो, परंतु नक्की मात्र ये हा। प्रिया म्हणते की आई आता चल बरं, आपल्याला खूप उशीर झालाय, असं म्हणत प्रिया आता प्रतिमाला घेऊन तिथून निघते। तर इकडे अर्जुनला मात्र या गोष्टीचं खूप दुःख झालेलं असतं की कारण त्याला वाटत असतं सायली ही त्याच्यासोबत फार इमोशनलेस वागली आहे, सायलीने ती चिठ्ठीच फाडून टाकली आहे, ती चिठ्ठी तरी सायलीने कशी फाडून टाकली असा अर्जुनला मोठा प्रश्न पडलेला असतो। मिसेस सायलींना माझं प्रेम ॲक्सेप्ट नव्हतं ही गोष्ट मला मान्य आहे, परंतु त्यासाठी त्यांनी माझ्या इमोशनचा असा तिरस्कार नव्हता करायला पाहिजे, त्यांनी ती चिठ्ठी फाडायला नको होती, त्यात मी माझ्या इमोशन्स लिहिल्या होत्या, त्यात माझं प्रेम मी लिहिलं होतं, त्यांना जर ते स्वीकारायचं नव्हतं तर त्या नाही म्हणू शकत होत्या, पण त्यांनी अशी ती चिठ्ठी फाडून माझ्या प्रेमाचा अपमान नव्हता करायला पाहिजे। अर्जुनच्या मनामध्ये या सगळ्या गोष्टी असतात आणि त्यामुळे अर्जुन फार हर्ट झालेला असतो। अर्जुन रडत असतो आणि खूपच पॅनिक होत असतो आणि म्हणत असतो की मिसेस सायलीने माझी चिठ्ठी फाडून टाकली, असं कसं काय त्या करू शकतात? चैतन्य, अरे माझ्या इमोशन्सला तर अगदी झिरो व्हॅल्यू आहे रे। चैतन्य म्हणतो की अर्जुन ऐक ना, आपल्याला कदाचित जे दिसतंय ना तसं नसेल, अरे काहीतरी गडबड झाली असेल। अर्जुन म्हणतो की चैतन्य, अरे या गोष्टीमध्ये कसली आली अरे गडबड, एवढ्या मोठ्या अक्षरात मी आय लव्ह यू लिहिले होतं, आणि मग ह्या सगळ्या गोष्टीत कसली गडबड होणार आहे, वाचण्यामध्ये काय गडबड होणार आहे अशी? अरे त्यापेक्षा मला ओरडायचं होतं, त्यांनी ओरडायचं होतं, मला आरडाओरडा केला असता तरीही मला चाललं असतं, त्यांनी मला जाब विचारायला हवा होता, जर त्यांना वाटत होतं ना, त्यांना ॲक्सेप्ट नव्हतं ना, तर त्यांनी मला जाब विचारायला हवा होता की तुम्ही ही चिठ्ठी मला का म्हणून लिहिली, त्याचं उत्तर मी मिसेस सायलींना दिलं असतं। माझी चिठ्ठी मात्र त्यांनी अशी फाडून डस्टबिनमध्ये फेकली। चैतन्य म्हणतो की हो अर्जुन, अरे मलाही तुझ्या भावना समजताय, म्हणजे डस्टबिन जरा जास्तच झालंय, पण सायली वहिनी अशा का वागल्या ना मला ते कळत नाहीये, पण मला असं का वाटतंय की काहीतरी कारण नक्की असणार आहे। तेव्हा अर्जुन चैतन्याला म्हणतो की चैतन्य, कारण काहीच नाहीये, कारण मला दुसरं काहीच वाटत नाहीये, त्यांना माझ्याबद्दल तिरस्कार वाटायला लागलाय, खरं तर मी त्यांच्यासाठी कुठे एक्झिस्टच करत नाहीये। अरे चिठ्ठी फाडून डायरेक्टली डस्टबिनमध्ये कशा काय टाकू शकता मिसेस सायली? आता याचा अर्थ मिसेस सायली मला सोडून जातील का चैतन्य? आणि आता जर मिसेस सायली मला घर सोडून निघून गेल्या तर माझं काय होईल? मी तर पूर्णपणे एकटा पडेल ना अर्जुन। असं जेव्हा अर्जुन बोलत असतो, अर्जुन काही चैतन्याला बोलूच देत नसतो, त्याचेच बोलत असतो आणि त्याचेच विचार तो करत असतो। तेव्हा चैतन्य अर्जुनवर ओरडतो आणि अर्जुनला म्हणतो की अर्जुन प्लीज सायलेंट, मला आता टोटल सायलेन्स हवाय। तर अर्जुन म्हणतो की अरे तोच तर मला मिळालाय ना चैतन्य, अरे माझ्या लव चिठ्ठीच्या बाबतीत तर मला हेच सगळं मिळालंय ना, टोटल सायलेन्स।
चैतन्य अर्जुनला म्हणतो की हे बघ अर्जुन, मला ही गोष्ट कळत नाहीये की सायली वहिनी अशी का वागली, परंतु प्लीज मला या गोष्टीवर तू पहिल्यांदा विचार करू दे की सायली आणि वहिनी असं का वागली येते. आणि तू असा बोलतोय ना तर अक्षरशः माझा मेंदू बंद पडण्याची वेळ आली आता. हे बघ अरे अर्जुन, काहीतरी यावर तोडगा मिळेल, परंतु तू प्लीज असं पॅनिक होऊन हा सगळा विचार करू नकोस. तेव्हा अर्जुन म्हणतो की चालतोय ना तुझा मेंदू व्यवस्थित चालतोय ना तुझा, मग कर ना तू विचार. चैतन्य म्हणतो की तेच तर सांगतोय अर्जुन की मला थोडा विचार करू दे या गोष्टीवर. अर्जुन म्हणतो की हो तू नेहमी विचारच करत बस. खरं सांगू का चैतन्य, मला अक्षरशः तुझे सगळे डायलॉगच पाठ झालेत आता. पण शेवटी काय होतं माहितीये का चैतन्य, तुझ्या विचारांचा काही उपयोगच होत नाही. अर्जुन आता त्याच बोलत असतो. त्याला एकच गोष्ट खटकत असते की सायलीने त्याचं लव्ह लेटर फेकलेलं आहे आणि तेही डस्टबिनमध्ये. चैतन्य अर्जुनला म्हणतो की अर्जुन, आता इथून पुढे 1% सुद्धा शब्द तू बोलायचा नाही हा, आणि आता मी आलो, तू इथेच बसून राहा. चैतन्य तिथून निघून जातो. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की अरे चैतन्य, आता तू कुठे चाललायस, आता तू कुठे निघालाय, इथे सिच्युएशन काय आहे, तुझं चाललंय काय, आता मला एकट्याला सोडून का जातोयस तू तरी. नाही जाऊ दे, तसंही आता मिसेस सायली जाणारच आहे ना, आता तूही निघून जा. अर्जुन खूपच हर्ट झालेला असतो. ही गोष्ट तो ॲक्सेप्टच करू शकत नसतो की मिसेस सायलींनी त्याची चिठ्ठी ही डस्टबिनमध्ये फेकलेली असते. मित्रांनो, मला माहिती आहे की तुम्ही लाईक करायला नक्कीच विसरला असाल, त्यामुळे मी तुम्हाला आठवण करून देते की प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा, कारण तुमचा एक लाईक हा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. इकडे प्रतिमा आणि प्रिया दोघीही आता घरी आलेल्या असतात. प्रिया लगेच लाडाने रविराज समोर जाते. रविराजला म्हणते की अहो बाबा, मला सकाळपासून तर तुम्ही दिसलाच नाही, किती वेळाने दिसताय मला आता, आणि बाबा हो मी तुम्हाला खूप मिस केलं. रविराज म्हणतो की अगं बाळा, असं 2-3 तासामध्ये कोणी कोणाला मिस करतं का. प्रिया म्हणते की बाबा हो असं काय करताय, आपण फॅमिली आहोत की नाही, मग फॅमिली असल्यावर मी तुम्हाला मिस करणारच ना. बरं मी एक काम करते, मी वर जाते आणि आराम करते, काय आहे ना मला जरा थकायलाच झालंय, आलेच हा मी, असं म्हणून प्रिया आता तिथून निघून जाते. प्रिया खरं तर आज खूपच खुश असते, कारण प्रियाने खूप मोठा तीर मारलेला असतो. तो म्हणजे तिने चिठ्ठी चेंज केलेली असते आणि त्यामुळे अर्जुनचं आय लव्ह यू हे सायलीपर्यंत पोहोचलेलंच नसतं. त्याच गोष्टीचा प्रियाला खूप आनंद झालेला असतो. प्रिया तिथून निघून गेल्यावर रविराज हा प्रतिमाला म्हणतो की असं 2 तासात एखाद्याला मिस करणं तुला विचित्र नाही वाटत प्रतिमा. तो प्रतिमाला विचारतो की मला सांग, तुम्ही दोघी कुठे बाहेर गेला होता का. प्रतिमा म्हणते की हो, पूर्णाईंकडे गेलो होतो आम्ही. रविराज म्हणतो की तरीच म्हटलं एवढी खुश का दिसते ही, आणि अजून काय तिथं करून ठेवलाय, काय उपद्व्याप करून ठेवलाय तिथे तिने. प्रतिमा म्हणते की नाही हो, तिने तर असं काहीच केलं नाहीये, ती अगदी व्यवस्थित वागली तिथे. अहो कदाचित अस्मितासोबत तिच्या खूप गप्पा झाला ना, त्यामुळे तिचा मूड चांगला असेल. रविराज विचारतो की नक्की ना. तेव्हा प्रतिमा म्हणते की अहो खरं तर तिथे जेव्हा आम्ही गेलो तेव्हा मला थोडी भीतीच वाटत होती, पण खरं सांगते अहो तन्वी मनापासून चांगलं वागते आता. रविराज हा प्रतिमाला म्हणतो की बरं प्रतिमा, ते सगळं जाऊ दे, आज संध्याकाळी तुझी सायकॅट्रिस्टची अपॉइंटमेंट आहे, माहिती आहे ना तुला. प्रतिमा म्हणते की हो माहिती आहे मला. आता प्रतिमाचा चेहरा बघून रविराज प्रतिमाला विचारतो की काय झालं प्रतिमा, तुला टेन्शन आलंय का. प्रतिमा म्हणते की नाही. मग तेव्हा रविराज प्रतिमाला म्हणत असतो की प्रतिमा, या ट्रीटमेंटमुळे तू लवकरात लवकर बरी होशील बघ. आज थोडीशी उशिरापर्यंतची आपली अपॉइंटमेंट आहे, पण काही प्रॉब्लेम नाही. पण अजून एक म्हणजे मला तिथे माझ्या स्टुडंटकडेही जरा थांबायचंय, पण मग काळजी करू नको, जेवायच्या वेळेपर्यंत आपण परत येऊयात. प्रतिमा म्हणते की ठीक आहे चालेल. प्रतिमा आता तिथून निघून जाते. तर इकडे चैतन्य आता हळू चोर पावलांनी किचनमध्ये गेलेला असतो. किचनमध्ये गेल्यावर पहिल्यांदा तो डस्टबिन शोधतो आणि त्या डस्टबिनमध्ये सायलीने जी चिठ्ठी फाडून फेकलेली असते ती चिठ्ठी तो उचलतो आणि पटकन तो अर्जुनच्या रूममध्ये घेऊन येतो. आता अर्जुनच्या रूममध्ये चैतन्य आलेला असतो. टेबलवर त्याने त्या सगळ्या छोट्या छोट्या चिठ्ठ्या ठेवलेल्या असतात, छोटे छोटे तुकडे ठेवलेले असतात. ते तुकडे आता तो बघत असतो. त्यावेळी अर्जुन चैतन्यला म्हणतो की काय झालं चैतन्य, आणि तू कुठे गेला होता, मिसेस सायलींशी तू बोलला का, त्यांना तू विचारलं का की त्यांनी माझी चिठ्ठी का म्हणून फाडली आणि डस्टबिनमध्ये त्यांनी का फेकली ती चिठ्ठी. चैतन्य अर्जुनला म्हणतो की अर्जुन, अरे असं डायरेक्ट कोण विचारतं रे. अर्जुन चैतन्यला म्हणतो की बरं ठीक आहे, मग मला हे तर सांग की तू कुठे गेला होतास आणि का गेला होतास तू. अर्जुन हा चैतन्याचं खूपच डोकं खात असतो. चैतन्य अर्जुनला म्हणतो की अर्जुन जरा शांत बसशील का, परंतु अर्जुन म्हणत असतो की नाही, मला सांग तुझं काय चाललंय आधी आणि हे सगळं काय घेऊन आलायस इथे. तेव्हा चैतन्य म्हणतो की अर्जुन,
अरे तू जे लव्ह लेटर सायली वहिनींना लिहिलं होतं ना, त्या कागदाचे तुकडे मी इथे घेऊन आलोय. तेव्हा अर्जुन म्हणतो की काय चैतन्य, अरे तुला लाज वाटते काय? तू आणखी माझ्या जखमेवर मीठ चोळायला आलायस का? आणि हे तुकडे तू का घेऊन आलायस? हा चैतन्य, तूही माझा मित्र नाहीयेस रे. म्हणजे तू हे सगळे तुकडे याच्यासाठी घेऊन आलायस ना, मला दाखवायला तू घेऊन आलायस ना हे तुकडे, की बघ अर्जुन, तुझ्या मिसेस सायलीने तुझ्या काळजाचे कसे तुकडे तुकडे केलेत ते. चैतन्य मात्र अर्जुनच्या बोलण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असतो. अर्जुन चैतन्याला म्हणत असतो की चैतन्य, तू माझा मित्र आहेस ना, माझा मित्र जर तू असशील ना, हे पहिल्यांदा तुकडे फेकून दे. मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय आता. चैतन्य आता ते कागदाचे तुकडे बघत असतो. कागदाचे तुकडे जेव्हा तो बघत असतो तेव्हा त्याला धक्काच बसतो. अर्जुनला तो म्हणत असतो की अरे अर्जुन, हे तर बघ काय आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही चैतन्य, मी नाही बघू शकत. अरे मिसेस सायलीने माझ्या कागदाचे जे तुकडे केलेत ना, ते त्या चिठ्ठीचे तुकडे आहेत. चैतन्य म्हणतो की अर्जुन, अरे मी तुला सांगतोय ना, तू ये तर इकडे. अर्जुन आता त्याच्याजवळ उभा तर राहतो, परंतु त्या तुकड्यांकडे तो बघतही नसतो. मग चैतन्य अर्जुनला म्हणतो की अर्जुन, अरे तुझ्या प्रेमाचे 2 किलो साखर आणि रवा कधी झाली? अर्जुन म्हणतो की काय? आता अर्जुनही आता ते कागदाचे तुकडे बघू लागतो. तर त्या कागदाच्या काही तुकड्यांवर कांदे, बटाटे, मिरची पावडर, लसूण या सगळ्या गोष्टी लिहिलेल्या असतात. अर्जुन चैतन्याला म्हणतो की चैतन्य, या सगळ्या गोष्टीमध्ये तुला हे सगळं सुचतंय? अरे तू चुकून त्या डस्टबिनमधून वेगळ्या सामानाची लिस्ट घेऊन आलायस आणि मिसेस सायलींना मी जे लेटर पाठवलं होतं त्या लेटरचे तुकडे हे नाही आहेत. अरे कोणीतरी डस्टबिनमध्ये ही लिस्ट फाडून कोणीतरी फेकली आहे आणि तेच तू उचलून घेऊन आलायस. चैतन्य अर्जुनला म्हणतो की अर्जुन, अरे डस्टबिनमध्ये हेच एक तुकडे होते फक्त. अर्जुन म्हणतो की नाही, असं तर काही होऊ शकत नाही. उगाचच तू काहीतरी डस्टबिनमधून उचलून आणलंयस. चैतन्य म्हणतो की अर्जुन, अरे मी तुला खरंच सांगतोय, त्या डस्टबिनमध्ये बाकी कुठले तुकडे नव्हतेच, फक्त एवढेच तुकडे होते. अर्जुन म्हणतो की बापरे, मग मी लिहिलेली चिठ्ठी कुठे गेली? मी लिहिलेली चिठ्ठी मी बरोबर त्या कपाखाली घालून ठेवली होती. मग माझी लव चिठ्ठी कुठे गेली? आणि माझ्या लव चिठ्ठीचे हे कांदे बटाटे कसे काय झाले? अर्जुनला आता या सगळ्या गोष्टीचा कुठलाही अर्थ लागत नसतो. तर चैतन्यही विचार करत असतो की नाही, असं का झालं? म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे अर्जुनला चिठ्ठी ठेवताना तर त्यानेही बघितलं होतं, अर्जुनने बरोबर चिठ्ठी ठेवली होती. मग ती चिठ्ठी कुठे गेली आणि ही चिठ्ठी कशी काय आली? इकडे सायली ही किचनमध्ये असते आणि तिने जे बिस्किटं सकाळी बनवलेले असतात ते बिस्किटं ती एका डब्यात भरून ठेवत असते आणि त्यावेळी तिला ती बदामाच्या आकाराची बिस्किटं दिसतात. सायली ते बिस्किटं बघून म्हणत असते की आज मी किती मन लावून सरांसाठी ती ही बिस्किटं बनवली होती, पण त्यांनी याचा रंगही बघितला नाही आणि आकारही बघितला नाही. आता काय करू मी? सायलीचं जसं हार्ट ब्रेक झालेलं असतं त्याचप्रमाणे आता ती त्या बिस्किटाचेही 2 तुकडे करून टाकते. अर्जुन आणि चैतन्य दोघंही आता खाली आलेले असतात आणि ते सायलीकडे बघत असतात. आता सायली त्या दोघांकडे बघत असते. ती विचार करते की ह्या दोघांना काय झालंय आणि हे असे का बघताय माझ्याकडे? तर अर्जुन आणि चैतन्य दोघंही किचनमध्ये येतात आणि किचनमध्ये शोधाशोध करत असतात. आता ती अर्जुनने लिहिलेली चिठ्ठी म्हणजे अर्जुनचं लव्ह लेटर कुठं पडलंय हे ते दोघं जण शोधायला आलेले असतात. त्यांची शोधाशोध बघून सायली विचारते की काय झालंय, तुम्हाला काय हवंय का? अर्जुन म्हणतो की नाही, काहीच नाही झालंय आम्हाला. असं म्हणून आता अर्जुन ती चिठ्ठी शोधत असतो. अर्जुन आणि चैतन्याची ही शोध मोहीम बघून आता सायलीला जरा डाऊट यायला लागतो. सायली विचार करते की हे असे काय शोधतायत आणि किचनमध्ये यांचं काय असं हरवलंय की हे एवढं शोधू राहिलेत. अर्जुन आणि चैतन्य एकही जागा शोधत नसतात, डायनिंग टेबलवर शोधत असतात, शोपीसच्या मागे शोधत असतात. सायली अर्जुन आणि चैतन्याला म्हणते की तुम्हाला नक्की काय हवंय? तुम्ही ॲटलिस्ट मला तरी सांगा, म्हणजे मी तुम्हाला मदत करते. मी करू का तुम्हाला मदत? तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही, तुम्ही कशाला? अहो तुम्ही तुमचं काम सोडून कशाला येताय? नाही, आमचं आम्ही बघून घेऊ. सायली अर्जुनला विचारते की अहो पण एवढं काय हरवलंय तुमचं आणि तेही इथे? अर्जुनच्या तोंडून निघून जातो की अहो चिठ्ठी. असं म्हटल्यावर सायली विचारते की काय चिठ्ठी? कसली चिठ्ठी? चैतन्य मनात म्हणतो की नाही, खाल्ली याने माती नेहमीप्रमाणे. चैतन्य म्हणतो की अर्जुन, अरे काही बोलतोस तू, चिठ्ठी कुठे होते? ती चिठ्ठी नाही हा सायली वहिनी, अहो साधा कागद होता हो तो. अर्जुन म्हणतो की हा कागद होता तो, साधा कागद होता, नुसता कागद. सायली विचारते की साधा कागद, नुसता कागद म्हणजे कोरा कागद? अर्जुन हा स्वतःच्याच तोंडाने कबूल करायला निघालेला असतो. अर्जुन सायलीला म्हणतो की अहो तो साधा आणि नुसता कागद नव्हता आणि कोरा कागद कसा काय असेल, त्यात तर मी लिहिलेलं होतं. सायली म्हणते की काय लिहिलं होतं अशा त्या कागदामध्ये? म्हणजे एवढं तुम्ही शोधताय तर नक्कीच काहीतरी महत्त्वाचा कागद असायला पाहिजे.
मला सांगा ना सर, काय होतं त्या कागदावर? आता अर्जुनने पहिल्यांदा बोलून माती खाल्लेली असते. चैतन्य मात्र अर्जुनकडे रागाने बघत असतो, कारण हा अर्जुन अशी बोलून माती खात असतो आणि मग ते सावरण्याचं काम चैतन्याचं असतं. आता चैतन्याला काय उत्तर द्यावं ते कळत नसतं. जेव्हा सायली अर्जुनला विचारते की हो सर सांगा ना, काय लिहिलं होतं त्या कागदावर? काही महत्वाचाच कागद असेल ना, नाहीतर तुम्ही एवढं शोधूच शकणार नाही तो. तेव्हा अर्जुन हा चैतन्याकडे बघत असतो, कारण चैतन्य हा म्हणजे अर्जुनचा लास्ट ऑप्शन. आणि चैतन्याकडे तो बघत असतो आणि म्हणत असतो की बाबा रे, आता तूच काहीतरी कर, आता तूच काहीतरी यांना सांग. सायली अर्जुनला म्हणते की अहो सर सांगा ना, मी तुम्हाला काय विचारतीये? अहो कुठला महत्वाचा कागद होता असा? नाही म्हणजे मगाशी मला इथे एक कागद सापडला होता, पण तो कागद काय एवढा महत्वाचा नव्हता. वाहन सामानाची त्याच्यावर फक्त लिस्ट केलेली होती, म्हणून मी तो फाडून डस्टबिनमध्ये फेकलेला. आणि आता तुम्ही तर सामानाची यादी तर काही शोधणार नाही, म्हणून मी तुम्हाला विचारते की काय होतं त्या कागदामध्ये असं? चैतन्यालाही आता काही सुचत नसतं यावर काय उत्तर द्यायचं. त्यामुळे चैतन्य अर्जुनकडे बघत असतो आणि अर्जुन चैतन्याकडे बघत असतो. आता दोघंही एकमेकांकडे बघत असतात आणि सायली त्या दोघांकडे बघत असते. त्यांना ती म्हणत असते की काय झालं एवढं तुम्हाला, आणि एवढे तुम्ही का विचार करता या गोष्टीवर? साधा कागद होता ना, कागदावर काय लिहिलेलं होतं एवढंच तर मी तुम्हाला विचारतीये. तुम्ही एवढे गंभीर चेहरे करून का उभे आहात? काय झालं? मी तुम्हाला काही मोठा एखादा प्रश्न विचारलाय का? अर्जुन म्हणतो की हो, पुन्हा माती खातो आणि म्हणतो की नाही म्हणजे आय मीन हो नाही त्याचं चालू असतं. अर्जुन पुढे म्हणत असतो की ॲक्च्युली मिसेस सायली काय झालं ना, त्यात मी लिहिलेलं होतं की आता चैतन्याला वाटतं की हा सगळं आता जे काही आहे ते सांगून टाकणार. एकतर याने आधीच खूप सारे गुपित असे वरती काढलेत, त्यामुळे आता एवढंच सांगायचं बाकी राहिलंय की त्या चिठ्ठीमध्ये मी तुम्हाला आय लव्ह यू असं लिहिलं होतं. अर्जुन आता ती गोष्ट सांगणारच असतो, तेव्हा चैतन्य म्हणतो की त्यामध्ये एक फोन नंबर लिहिलेला होता. सायली वहिनी, त्यात एक फोन नंबर होता. अहो सायली वहिनी, त्या कागदावर एक खूप महत्त्वाचा फोन नंबर होता, एका क्लायंटचा नंबर होता तो, आणि आम्ही खूप ट्राय करतोय परंतु तो कागदच सापडत नाहीये आता. आणि अहो खरंच खूप महत्त्वाचं आणि खूप अर्जंट काम आहे, आणि खरं तर म्हणूनच अर्जुन एवढा हायपर होतोय. अहो अर्जुन म्हणतो की येस राईट, चैतन्य बरोबर बोलतोय तू, हा फोन नंबरच मिसेस सायली, फोन नंबर हरवलाय. अहो आणि खरंच किती महत्त्वाचा नंबर होता मिसेस सायली, काय सांगू तुम्हाला. आता अर्जुन या सगळ्या गोष्टी जिरवण्यासाठी चैतन्याला म्हणत असतो की काय चैतन्य, काय करत असतो तू, तुला काही कळत नाही का? चैतन्याला तो म्हणत असतो की काय रे चैतन्य, एवढा महत्त्वाचा तो फोन नंबर होता तरी सुद्धा तू माती खाल्लीसच ना? चैतन्य म्हणतो की अरे वा, चोराच्या उलट्या बोंबा. आणि अर्जुनला तो म्हणत असतो की काय मी माती खाल्ली? आणि अर्जुनला तो डोळे दाखवत म्हणत असतो की अर्जुन खरं सांग, मी माती खाल्ली आहे का? तेव्हा अर्जुनला असं वाटतं की आता उगाचच मी याला जर चिडवलं ना, अर्जुनला असं वाटतं आता जर मी याला चिडवलं ना तर हा मात्र मिसेस सायलीपुढे माझं भांडं फोडायला कमीही बघणार नाही. त्यामुळे अर्जुन म्हणत असतो की नाही चैतन्य, तुझं खरं म्हणजे तू नाही हरवला कागद, ते मला असं म्हणायचं होतं की. तेव्हा सायली म्हणते की नाही तुम्ही दोघं जण एवढे अस्वस्थ होऊ नका. हो, महत्त्वाचा कागद होता ना तुमचा, काही प्रॉब्लेम नाही, मी तुम्हाला शोधण्यासाठी मदत करते आणि मी तुम्हाला तो कागद शोधून देते. अर्जुन सायलीला म्हणतो की मिसेस सायली, तुम्हाला जर तो कागद सापडला तर तो तुम्ही, म्हणजे अर्जुनला असं म्हणायचं असतं की मिसेस सायली, तो जर कागद तुम्हाला सापडला तर तो तुम्ही तुमच्याकडेच ठेवा, कारण तो तुमचाच कागद आहे आणि तुमच्यासाठीच लिहिला गेलाय. चैतन्य अर्जुनला पुन्हा एकदा ओरडतो आणि म्हणतो की तर काय अर्जुन? तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही तो तुम्ही आणून द्या आमच्याकडे. मग मिसेस सायली, जर तुम्हाला तो कागद सापडला तर द्या आणून, त्या कागदाचीच चिंता वाटते खूप. तर इकडे रात्रीच्या वेळी सायली ही किचनमध्ये असते. सायली विचार करत असते की मी एवढी बदामाच्या आकाराची बिस्किटं बनवली पण त्याचा मात्र काहीच उपयोग झाला नाही. पण मग आता मी काय करू? खरंच प्रेमामध्ये पडलेली सगळीच माणसं माझ्यासारखी वागत असतील का? अशी सैरभैर होत असतील का? मला कसं कळणार आहे? खरंच आज जर इथे आई असत्या ना तर त्यांना तरी मी विचारलं असतं की जेव्हा त्या बाबांच्या पहिल्यांदा प्रेमात पडल्या होत्या तेव्हा काय झालं होतं. पण मग मी आता कोणाला विचारू, कोणाकडनं सल्ला घेऊ? मधुभाऊंना विचारू शकते मी, कारण मधुभाऊ अजूनही वत्सला काकूंवर किती प्रेम करतात. या काळात सुद्धा निस्वार्थीपणे प्रेम करणारे मधुभाऊच मला फक्त रस्ता दाखवू शकतील. इकडे प्रिया तिच्या रूममध्ये बसलेली असते आणि अगदी मोठ्या आवाजात लाला लाला करून गाणं म्हणत असते. त्यावेळी नागराज तिथे येतो आणि प्रियाला म्हणतो की गप्प बस, उगाच आता ते लाला लाला करून आणि गाणं गाऊन तू माझ्या कानांना त्रास देऊ नकोस. प्रिया म्हणते की अत्याचार? अहो खरं तर तुमचं नशीब समजा आहे. खुद्द प्रिया मधुकर उर्फ तन्वी किल्लेदार हिचे स्वर्गीय सूर तुमच्या कानावर पडताय.
कारण आज प्रिया मधुकर खूप प्रचंड खुश आहे. मग तेव्हा आता नागराज तिला विचारतो की काय प्रिया मधुकर एवढी प्रचंड खुश आहे? मला सांगा मॅडम, कुठे झेंडे फडकवून आलात तुम्ही? नाही म्हणजे एरवी बघावं तेव्हा तोंडावरच पडलेल्या असतात तुम्ही. आता काहीतरी यश मिळालंय म्हणून म्हणतोय मी. प्रिया म्हणते की काहीतरी, आणि ती हसते आणि म्हणते की अहो मला तर खूप मोठं यश मिळालंय. नागराज तिला म्हणतो की तू मला आजच हे सांगणार आहेस की उद्या पेपरमध्येच वाचू मी? प्रिया आता सांगू लागते की अहो अंकल, तुम्हाला माहिती आहे का, अर्जुनने सायलीसाठी आय लव्ह यूची चिठ्ठी लिहिली आणि ती चिठ्ठी मी सायलीपर्यंत पोहोचूच दिली नाही. तेव्हा नागराज प्रियाला म्हणत असतो की हे बघ, तुमच्या लैला मजनूच्या स्टोरीमध्ये मला अजिबातही इंटरेस्ट नाही आणि मला त्यात पडायचंही नाहीये. अरे इथे माझ्या डोक्यात काय चाललंय याचा तू विचार कर जरा. आणि तुझी काही लैला मजनूची स्टोरी तू पूर्ण करतेय यासाठी तू आली आहे का? पहिलं तुझं ध्येय काय आहे? अगं त्या प्रतिमा वहिनीला गायब कसं करायचं याचाच तर विचार करतोय मी. प्रिया म्हणते की हो का, आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगत असते तेव्हा मात्र मला तुम्ही उपदेशाचे डोस पाजत असतात. अहो आतापर्यंत मी तुम्हाला किती वेळा या गोष्टी समजून सांगितल्याय की त्या बाईचा अर्धा मेंदू कधीही जागा होऊ शकतो. त्यामुळे आता फुल अँड फायनल आपल्याला काहीतरी करावंच लागणार आहे. आणि तसंही मी त्या एवढ्या गोळ्या वगैरे बदलल्या आणि त्याचा काहीही फारसा काही उपयोग झालेला नाहीये. त्यामुळे आता तुम्ही प्लॅन सांगा. प्रत्येक वेळी मीच काय तुम्हाला प्लॅन सांगायचे? जरा तुमच्याही डोक्याला जरा ताण द्या आणि तुम्ही प्लॅन सांगा आता. तसंही काय, मी तर तुम्हाला उपदेशच करते, माझे सल्ले महत्त्वाचेच नसतात ना तुमच्यासाठी. नागराज म्हणतो की नाही ग राणी, असं नाहीये, खरं तर तुझे सल्ले खूप महत्त्वाचे असतात अगं, आणि म्हणून तर मी तुझ्याशी बोलत असतो की नाही. पण हो, आता मी जो प्लॅन बनवणार आहे ना तो तुझ्या प्लॅनसारखा फ्लॉप मात्र होणार नाहीये. प्रिया नागराजला म्हणते की आता उगाचच तुम्ही टोमणे मारू नका हा, जो काही प्लॅन तुमचा आहे ना तो मला सांगा. नागराज म्हणतो की नाही, प्लॅन तर मी तुला सांगेलच, प्लॅन काय आहे हे तुला कळेलच, परंतु त्याआधी तू काहीही कर, परंतु झोपेच्या जालिम गोळ्या तू पहिल्यांदा कुठून तरी उपलब्ध करून दे मला. झोपेच्या जालिम गोळ्या तू मला आणून दे, बाकी पुढं काय करायचं ना ते मी बघतो बरोबर. तर इकडे रविराज आणि प्रतिमा दोघंही आता एका लोकेशनवर येऊन थांबतात आणि प्रतिमाची ट्रीटमेंट झाल्यानंतर आता ते दोघंही घरी यायला निघालेले असतात. परंतु रविराजने मध्येच गाडी थांबवलेली असते. त्यामुळे प्रतिमा रविराजला विचारते की काय झालं, आपण इथे का थांबलोय? तेव्हा रविराज म्हणतो की अगं प्रतिमा, मी तुला सकाळी म्हटलं नव्हतं का, माझा एक स्टुडंट आहे, मला जरा त्याच्याकडे जायचंय म्हणून. त्याला जरा काही लिगल गोष्टींमध्ये मी मदत करत असतो आणि त्यामुळे मी चाललोय तिथे, तू येतेस का त्याच्याकडे? प्रतिमा तेव्हा रविराजला म्हणते की नाही, मी येऊन काय करू, त्यापेक्षा मी इथेच थांबते. रविराज आता तिथून निघून जात असताना प्रतिमा रविराजला म्हणते की तुम्ही परत येईपर्यंत मी इथेच पाय वगैरे मोकळे करू का? रविराज म्हणतो की अगं प्रतिमा, त्यात तू विचारतीयस काय, तुला करावेसे वाटतायत ना पाय मोकळे, मग कर की तू, मी आलोच जाऊन, तू ये बाहेर आणि जरा पाय मोकळे कर. रविराज आता फाईल घेऊन तसाच त्याच्या स्टुडंटकडे निघून जातो. तर प्रतिमा आता गाडीच्या खाली उतरलेली असते आणि तिथेच आजूबाजूला, गाडीच्याच आजूबाजूला ती फिरत असते. आता प्रतिमा जेव्हा तिथे पाय मोकळे करत असते त्याच वेळी तिला आवाज येतो की अरे नीट शेकोटी पेटवा रे. आणि मग प्रतिमाचं लक्ष जातं. प्रतिमाला दिसतं की तिथे काही माणसं बसलेले आहेत आणि त्यांनी शेकोटी पेटवली आहे आणि त्यातून आग निर्माण झाली, त्यातून आग बाहेर पडते. आता आगीची प्रतिमाला किती भीती वाटत असते हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. आगीची प्रतिमाला भीती वाटत असते, त्यामुळे तिला जरा अनकॉन्शियस फील होतं, ती जरा घाबरते आणि घाबरलेल्या अवस्थेतच आता ती जरा मागे मागे जाऊ लागते. आता जिथे शेकोटी पेटलेली असते तिथे नेमकी आता एक 4 व्हीलर येते. त्या 4 व्हीलरमधनं आता मैपत बाहेर येतो. मैपतला जेव्हा प्रतिमा बघते तेव्हा प्रतिमाच्या पायाखालची आता जमीनच सरकलेली असते. प्रतिमाला प्रचंड मोठा धक्का बसलेला असतो आणि प्रतिमा जेव्हा मैपतला बघते तेव्हा तिच्या समोर आता सगळा भूतकाळ जागा झालेला असतो. प्रतिमाला आठवत असतं की हा तर तोच माणूस आहे. सिच्युएशन पुन्हा एकदा घडलेली असते. एक म्हणजे प्रतिमाला आगीची भीती वाटत असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिने मैपतला बघितलेलं असतं. आता तिला सेम गोष्ट आठवत असते की ज्यावेळी तिचा ॲक्सिडेंट झाला होता तेव्हा ती मदत मागत होती, तेव्हा ती म्हणत होती की मला वाचवा. तेव्हा हा मैपत तिथे आला होता आणि मैपत तिला म्हटला होता की तुला वर यायचंय का?
प्रतिमा म्हणते की हो मला वर यायचंय, मला वर काढा. परंतु त्यावेळी मैपत म्हणतो की नाही नाही, मी तुला काही वर वगैरे काढत नाही, तू आता जा तशीच निघून. असं म्हणून मैपतने डायरेक्टली प्रतिमाच्या तोंडावर ते जळतं लाकूड मारलेलं असतं. जळती आग त्याने प्रतिमाच्या अंगावर फेकलेली असते आणि प्रतिमाला त्याने जाळून टाकण्याचा प्रयत्न केलेला असतो. प्रतिमाला या सगळ्या गोष्टी आठवत असतात. तोच चेहरा, त्यानंतर तिथे असलेली आग, या सगळ्या गोष्टी बघून आता प्रतिमा प्रचंड घाबरते. प्रतिमाला खूप टेन्शन येतं आणि प्रतिमाला आता श्वास घ्यायला सुद्धा त्रास होत असतो. प्रतिमा श्वास घेण्यासाठी जीव काढत असते. तशीच ती गाडीच्या सहाय्याने ती खाली बसते. खाली बसून तिला खूप त्रास होत असतो. मैपत समोर असतो. तिला प्रचंड मोठा धक्का बसलेला असतो. ओरडून ओरडून तिला सांगायचं असतं की ह्या माणसाने माझ्यासोबत किती मोठा अन्याय केलाय, या माणसानेच मला जाळून मारण्याचा प्रयत्न केलाय. या सगळ्या गोष्टी प्रतिमाला आठवत असताना सुद्धा प्रतिमाच्या तोंडून काही शब्द फुटत नसतात. आता शेकोटीजवळ बसलेल्या माणसांपैकी एक माणूस जो असतो, तो एक माणूस आता प्रतिमाकडे बघतो. त्याचं प्रतिमाकडे लक्ष गेलेलं असतं आणि या बाईला काहीतरी त्रास होतोय असं त्याला जाणवतं. त्यामुळे आता 2-3 माणसं लगेचच प्रतिमाकडे धावत येतात. ती दोघंही माणसं तिथे येतात. प्रतिमाची ती विचारपूस करत असतात. प्रतिमाला ते विचारतात की काय झालं, तुम्हाला काही त्रास वगैरे होतोय का? तेव्हा प्रतिमाला धड बोलताही येत नसतं. प्रतिमा सांगण्याचा प्रयत्न करत असते. ती मैपतला खूप घाबरलेली असते, त्या आगीला खूप घाबरलेली असते आणि तिला ते सांगताच येत नसतं. त्याचवेळी रविराज तिथे येतो आणि प्रतिमाला असं खाली बसलेला बघून आणि प्रतिमाच्या साईडने हे 2 माणसं बघून रविराजला तर टेन्शनच येतं. रविराज हा प्रतिमाला विचारतो की प्रतिमा अगं काय झालंय. आता प्रतिमाची ही अवस्था बघून रविराजला सुद्धा खूप टेन्शन आलेलं असतं आणि प्रतिमा असं का करते तेही त्याला कळत नसतं. आता प्रतिमा मोठमोठ्याने श्वास घेत असते. तिला श्वास घ्यायलाही प्रॉब्लेम होत असतो. रविराज प्रतिमाला विचारतो की काय झाले प्रतिमा, तू असं का करते मला सांग. त्यावेळी प्रतिमा ही मैपतकडे बोट दाखवत असते आणि मैपतकडे बोट दाखवून ती रविराजला सांगण्याचा प्रयत्न करत असते की तोच माणूस आहे की त्या माणसाने माझ्या अंगावर जळतं लाकूड फेकलं होतं, त्या माणसाने मला मारण्याचा प्रयत्न केला होता. प्रतिमाला त्या गोष्टी आठवत असतात. रविराजला तिला त्या गोष्टी सांगायच्या असतात. तेव्हा रविराज हा प्रतिमाकडे बघत असतो आणि प्रतिमाने त्यावेळी आता मैपतकडे बोट दाखवलेलं असतं. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे सायली ही मधुभाऊंच्या रूममध्ये आलेली असते आणि मधुभाऊंना ती म्हणत असते की मधुभाऊ, आज आपण वत्सला काकू आणि तुमच्याबद्दल बोलूया. मला तुमच्या प्रेमाबद्दल सांगा ना काहीतरी. आणि तुमचा तर प्रेमविवाह होता ना. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की हो, आणि मला जे काही वाटतं तिच्याबद्दल, माझ्या तिच्याबद्दल असलेल्या प्रेमाच्या भावना मी गाण्यामधून व्यक्त केल्या होत्या. मग सायलीला सुचतं की चला आपणही असंच करूयात, आपणही आता अर्जुन सरांसाठी काहीतरी गाणं म्हणूयात आणि त्या गाण्याच्या मार्फत आपल्या मनातल्या फिलिंग्स, आपल्या मनातल्या अर्जुन सरांविषयी असलेल्या प्रेमाच्या भावना आपण अर्जुन सरांपर्यंत पोहोचूयात. तर मग सायली आता रूममध्ये येते. अर्जुनला ती म्हणते की मी आता तुम्हाला काही मराठी गाणी गाऊन दाखवते आणि त्या मराठी गाण्यांचा तुम्ही मला अर्थ सांगायचा. सायली आता गुणगुणावे गीत वाटे शब्द मिळू दे थांबना हे गाणं म्हणत असते. सायली जेव्हा गाणं गात असते तेव्हा अर्जुन मात्र सायलीकडे अगदी गालावर हात ठेवून बघत असतो. तिचं गाणं तो अगदी शांतपणे ऐकत असतो. ऑलरेडी सायलीचा आवाज एवढा छान असतो त्यामुळे अर्जुनसुद्धा स्वतःला कंट्रोल करू शकत नसतो आणि त्या गाण्यामध्ये आता तो पूर्णपणे हरवून गेलेला असतो. मग सायली अर्जुनला म्हणते की मला सांगा, तुम्हाला या गाण्यातला काय अर्थ कळला, या गाण्यातून मला काय तुम्हाला सांगायचंय. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अर्जुनचं मराठी किती जास्त वीक आहे. ते अर्जुनला मराठीतले काही शब्द कळत नाही, तर एवढं अवघड गाणं अर्जुनला कळणारच नाही. अर्जुन सायलीला म्हणतो की हो मिसेस सायली, मला सगळं कळलं तुम्हाला काय म्हणायचं ते, पण मला नाही वाटत की अर्जुनला काही कळलं असेल. जेव्हा अर्जुन सायलीला म्हणतो की मिसेस सायली मला आता सगळं कळलंय, तेव्हा सायलीला असं वाटतं की माझ्या गाण्यामार्फत मी माझ्या सगळ्या प्रेमाच्या फिलिंग्स अर्जुन सरांपर्यंत पोहोचवल्या. याचा अर्थ अर्जुन सरांना आता कळलंय की माझ्या मनात त्यांच्याविषयी किती प्रेम आहे ते. सायलीला असं वाटतं की आता सगळेच प्रश्न सुटले, आता मात्र काही टेन्शनच राहिलं नाही. आता अर्जुन सरांना माझं प्रेम समजलंय. पण खरंच अर्जुनला सायलीचं प्रेम समजलं का, आणि तेही गाण्यामार्फत? बघूयात आपण उद्याच्या एपिसोडमध्ये काय होतं. तोपर्यंत मित्रांनो, आजचा जर हा भाग तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, आपली ठरलं तर मग ही मालिका बघायला विसरू नका. धन्यवाद.